नमस्कार रसिक श्रोते हो, मी गौतम दाभाडे पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो आपल्या हक्काच्या माय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. रसिक हो, आपण चौथ्या भागामध्ये पाहिलं की वाटेगावातील 7 पोरे अचानकपणे बेपत्ता झाले असल्याने त्यांचे घरचे सगळे काळजीत पडलेले आहेत. ही 7 पोरं कुठे गेली कुणालाच माहिती नाही. कुणाला न सांगता हे 7 मुलं निघून गेलेले आहेत. यामध्ये घम्या आहे, फकीरा आहे. परंतु ते जेव्हा जात असतात त्यावेळेला त्यांचा एक चांद अत्तार तिथं त्यांना भेटतो आणि तो गावामध्ये आल्यावर ते काळजीत पडलेल्या सर्व कुटुंबांना सांगतो की ही 7 पोरं गोरं लष्कर पाहायला राजेवाडीला गेलेले आहेत. तेव्हा त्यांचा सर्व कुटुंबाचा जीव हा भांड्यात पडतो. इथपर्यंत आपण पाहिलं. त्यानंतर एक वर्ष होत आलेलं आहे. जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होणार आहे. उद्याच आषाढी आषाढ निघणार आहे आणि गावामध्ये जत्रा भरणार आहे. जोगिनीची जत्रा त्या दिवशी निघणार आहे. म्हणजे पाहता संपूर्ण 1 वर्ष उलटून गेलं आणि तो जो दिवस आला ज्यासाठी रानोजीने बलिदान दिलेलं होतं, आपलं शिर दिलेलं होतं, त्यासाठी तो एक दिवस गावासाठी एक आनंदाचा दिवस तो त्या दिवशी उगवणार होता आणि तो दिवस उगवलाही. गावातून जोगणी निघाल्या. जोगणी मारवाड्यापर्यंत आल्या. जोगणी राधा आणि तिची सासू राईबाई या जिथं थांबलेल्या होत्या तिथं पंतांनी ते जोगणी तिथं थांबायला लावले आणि दर्शनाचा मान हा राईबाई आणि राधाला त्यांनी दिला. हे पाहून राधा कृतज्ञ झाली. तिचं मन भरून आलं. त्याचबरोबर दौलती फकीराच्या वडिलांचं सुद्धा त्यावेळेला काळीच त्या ठिकाणी भरून आलेलं आहे. आपण ऐकतोय फकीरा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून आजरामर झालेली कथा म्हणजे फकीरा. फकीराचे 4 भाग आपण ऐकले. आज ऐकणार आहोत आपण भाग 5वा. तत्पूर्वी हा व्हिडिओ आपल्याला आवडत असल्यास ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच आमचा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच त्या बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर पाहूयात आज भाग 5 फकीरा. भाग 5. जोगणी राधाच्या जवळ आली. पुढे निघाली. इतक्यात पंत ओरडले, जोगणी तिथंच थांबवा. सर्व गपकन थांबले. पंत घोड्यावरून उतरून जवळ गेल्याने म्हणाले, ह्या जोगणीवर मालकी हक्क या जीवाचा आहे, त्यांना दर्शन घेऊ द्या. असं म्हणून पंत राईबाई राधा यांच्याजवळ जाऊन म्हणाले, हां काकू पाया पडा, ही तुमची जोगणी. राई व राधा गोंधळून गेल्या. काय बोलावे त्यांना सुचेना. मग पुन्हा पंत पुढे आले. त्यांनी फकीरा साधू यांना जोगणी दिसावी म्हणून हातांना धरून पुढं आणलं. मग दोघांनी हात जोडले आणि चला अशी पाटलांनी हाक दिली. पुन्हा सर्व वाद्य वाजू लागली. आळीपाळाने जोगणी फिरत दिवस बुडता परत आली आणि विसर्जन पावली. विष्णुपंत आणि पाटील यांच्या शिरावरचा बोजा हलका झाला. गावाने सुटकेचा निश्वास टाकला. बापू खोत आला नाही किंवा आला असला तरी त्याचं काही चाललं नसावं. जोगणीत विघ्न आलं नाही. पहिली जोगणी सुखरूप पार पडली. आता पुढचं कोणी पाहिलं असं म्हणत लोक घरोघर परतले. आपल्यासाठी पंतांनी जोगणी उभी केली या विचारानं राधा पुलकित झाली. त्या प्रसंगाने ती सर्व दुःख विसरली. पंताच्या शब्दांनी राईबाईला धीर आला. मुलगा मेला पण चीज झालं असं तिला वाटलं. गोड शब्दांनी मनाला फुलारा येतो. आणि दौलतीने तर 1 वर्षानंतर आजच मिशीला पिळ भरला होता. आषाढाच्या मध्यावर पावसानं भलताच जोर धरला. मांग उपाशी मरू लागली. दौलतीच्या बाबतीत गावानं हात सैल सोडला होता. परंतु बाकीचे नादार होते. त्यांना कोणी धनी नव्हता. त्यांची ती उपासमार सावळा मांगाला बघवेना. तो भर पावसात बाहेर पडला. भैरू रामुशी आणि सावळा दोघांनी आसपासच्या रानात उत्पात मांडला. त्यांनी शिगावावर करडी कमान धरली. या लुटालुटीत खोत हैराण झाला. 4 महिन्यात तो हंकुटीला आला आणि सातारला गेला. त्यानं प्रांतसाहेबाची भेट घेऊन सावळा मांगाचं नाव दाखल केलं. सावळाची ख्याती प्रांताच्या कानावर आली होती. त्यानं विष्णुपंत कुलकर्ण्यांना पत्र देऊन शिपाई वाटेगावला दामटला. पत्रात लिहिलं होतं, तुमच्या गावचा सावळा दाजी मांग या साताऱ्यास पाठवावे. आम्हाला त्याच्याशी काही बोलावायचे आहे. हे पत्र ऐकून सावळा चराकला. दगा फटका होणार, मी साताऱ्याला जात नाही असं तो पंताकडे म्हणाला. पण बोलावायचे आहे, धरावायचे नाही असं पत्र आहे. तेव्हा तू जा. जर काही वाईट झालं तर मी साताऱ्यास येईन असं पंतांनी सांगितलं. तेव्हा सावळा साताऱ्याला गेला. कचेरीत खोताला पाहून त्याला संशय आला की प्रांताचं पत्र
खोताच्या गाराण्यामुळं आलेला असावा. प्रांतानं सावळ्याला नीट पाहून घेतला. त्याचा थाटमाट कुऱ्या हा नक्कीच चोर असावा अशी त्याची खात्री झाली. पण हा भलताच बोलका आहे, त्याला नंतर उमजलं. भेटीत प्रांतानं पहिलाच सवाल केला, तुमच्या गावाशेजारी इंग्रजी आधीत भाटवाडी येथे परवा खून झाला आहे, त्याची आम्हाला माहिती हवी आहे. हे ऐकून सावळा असंच म्हणाला, जर रोज 2 कोंबड्या खाणाऱ्या तुमच्या अंमलदार लोकांनी त्या खुनाची बातमी लागत नाही तर ती माझ्यावानी पाला खाणाऱ्याला कशी कळणार? आणि तो खून काय मला सांगून कुणी केला नाही. तू जास्तच बोलतोस, प्रांत मध्येच म्हणाला. जेवढं आम्ही विचारू तेवढंच बोल. मला मोजकं बोलता येत नाही सरकार, म्हणजे बेलगाम बोलता येतं आणि वागता येतं असंच ना? तो खून तुम्ही मांगांनी केला आहे असं कोण म्हणतं? सावळा तापून म्हणाला, मांग कधीच कोणाचा खून करीत नाही. कंस खुडून पोट भरतं तसं मुंडकं मारून भरत नाही. मुंडकी मारायचं काम ह्या खोतावानी दांडके सरांचा आमचं नव्हं. सावळानं खोताकडे बोट टाकून म्हटलं आणि खोत गोरामोरा झाला, परंतु गप्प बसला. प्रांत भडकून म्हणाला, आपला गुन्हा दाडावा म्हणून दुसऱ्याचं नाव घेऊ नको, तुला अटक करेन. करा की अटक. सावळा दाबात बोलला, गुन्हा माझ्याजवळ काढा. तुम्ही साप म्हणून भुई थोपटायला लागला सरकार, पण मी मिशी काढून देईन. मांग खून करीत नाही. माणसं मारून आमचं पोट भरत नाही. उलट माणसं जगावं, त्यांनी शेती पिकवावी आणि आम्ही शेंडागोंडा आणून जगावं असंच आम्हासनी वाटतं. म्हणजे तुम्ही उभ्या पिकाची लूट करता. हो, हे मात्र खरं आहे. तुम्ही शिगावचं रान बेचिराग केलं. प्रांतानं आपली सरबत्ती सावळ्यावर सुरू केली. एका मांगाचं जोगणे पळवत असताना खोतानं शिर मारलं, त्याचा सूड म्हणून तुम्ही शिगावची पिकं ओरबडून घेत असता. खरं नाही? हां, आता तुम्ही खरं बोलला. सावळा लटकेच हसत म्हणाला, खोतानं गारानं घातलं म्हणून तुम्ही मला बोलावणं केलंय आहे आता उघड झाले. आम्हाला रानोजीचा सूड घ्यायचा असता तर खोताचं डोसकं काय कुलपात नव्हतं, कुठं बी मारलं असतं. आणि काय? आणि अजून बी खोतानं आमची जोगणी परत न्यायला यावं. जाग्यावरच मुंडकं नाही मारेन तर मागाची अवलाद नवं, आणि अवलादीला हे सांगून मी मारणार. तू गमेंटखोर आहेस. खरं आहे सरकार. प्रांताची वेळ झाली, उद्या बोल असं सांगून प्रांताची वेळ झाली, उद्या बोलू असं सांगून प्रांत आपल्या कामाला गेला. आणि खोताकडे तिरप्या नजरेने पाहत सावळा धर्मशाळेत वस्तीला गेला. त्या रात्री शिगावहून खास माणूस खबर घेऊन आला की खोताचा साराच्या सारा ऊस जळून राग झाला. सकाळी खोताचा ऊस जळल्याची बातमी ऐकून दक्षिण साताऱ्यात होत असलेल्या लुटालुटीशी सावळ्याचा संबंध नसून दुसरंच कोणीतरी आहे अशी खात्री होऊन प्रांत साहेबानं सावळ्याला जाण्याचा हुकूम दिला आणि मिशीला पिळी दे मारीत सावळ्या गावात आला. सावळ्याला अटक होणार अशी सर्वांची खात्री झाली होती. त्यांना सावळ्याला पाहून आनंद झाला. सावळा आला तो थेट पंतांना भेटायला चावडीवर गेला. सांज होत होती. दिवसभराचं काम आटोपून पंत वाड्याकडे निघाले आणि सावळ्यानं मुजरा ठोकला. मग दोघे बोलत बोलत वाड्याकडे निघाले. चालता चालता प्रांत काय म्हणाला, आपण काय बोललो हे सारं त्यानं पंतांना सांगितलं. ते ऐकून पंत म्हणाले, मग तुला साताऱ्याचं बोलावणं करण्याचं कारणच काय? कारण बिरण काय नाही. सावळा वाड्यापुढं थांबून म्हणाला, खोतानं कागाळ्या सांगून सरकारचं डोसकं उठवलं. असं कशावरून? खोतानं राणूजीचं डोसकं मारलं म्हणून आम्ही सूड घेतोय असं प्राण म्हणिता म्हणतो. ठीक आहे, तिथं राणूजीचं नाव निघालं होतं. नाव नाही, पर एका मांगाचं डोसकं मारलं म्हणून तुम्ही लुटालूट करता असं म्हणिता प्रांत. बरं, तुझा आता. आणि आता सावध राहा, परक्या हद्दीत सापडू नको. पंतांनी गंभीर चेहरा करून सूचना दिली. पंत वाड्यात गेले आणि सावळा घराकडे निघाला. वाटेत भैरूरामोशी भेटला. सावळाला पाहून तो म्हणाला, सावळा, हात मोडल्यावानी वाटतंय होतं बघ. पर भैरू, आता हात मोकळं राहतील असं वाटत नाही र. का र, काय भानगड झाली? सरकार जागं झालं. खोतावानी बडी माणसं सरकारकडे गारानी गात बसले. ती काहीतरी येडंवाकडं होणार असं रंग दिसायला लागलाय. पंतांनी काय सांगितलं? हद्दीच्या बाहेर जायचं नाही आणि सापडायचं नाही असं जर पंत म्हणतात तर नक्कीच भानगड आहे. बोलत बोलत ते मांगवाड्यापाशी येऊन पोचले. तेव्हा भैरू सावळ्याच्या कानात हळूच पुटपुटला, खोताचा ऊस मॅच फुकून दिला. हे ऐकून सावळा हसला आणि म्हणाला, बरं केलंच, म्हणूनच माझी मान मोकळी झाली. असं म्हणून तो गडबडीने घराकडे निघाला. आणखी 15 दिवस उलटले नाही तो संस्थांनी सरकारचा हुकूम घेऊन इंग्रजी पोलीस गावात दाखल झाला. तो हुकूम पाहून पंत, पाटील आणि गाव चकित झाला. मांगवाड्यावर पुन्हा संकटच आलं. पंतांनी तो हुकूम चावडी जरा मोठ्यानं वाचला.
तुमच्या गावच्या मांग जमातीनं इंग्रजी हद्दीत शिरून जो उत्पात मांडला आहे त्यामुळे शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा हुकूम रवाना होत आहे. या हुकमान्वये सावळा दाजी मान यास बेळगाव येथे स्थानबद्ध करण्यात येत आहे. तरी त्वरित हुकमाची अंमलबजावणी व्हावी व आरोपीस हा हुकूम घेऊन येणाऱ्या सरकारी नोकराच्या स्वाधीन करावे. जर आरोपी आपली बायको मुलंही बरोबर घेऊ इच्छित असेल तर त्याला सरकारची आडकाठी नाही. हा हुकूम वाचून पंतांनी चावडीत बसलेल्या सर्व प्रतिष्ठित मंडळीचे चेहरे निरखले आणि तो कागद शंकर पाटलाकडे भिरकावला. पण गुन्हा काय मागायचा? पाटील रेखीव आवाजात म्हणाला आणि समोर पडलेल्या त्या कागदाकडे बोट करून पंत म्हणाले, त्या हुकुमाला विचारा. हे सरकारी धोरण माझ्या डोसक्यात येत नाही. येण्यासारखं नाहीच मुळी ते. म्हणून माणूस म्हणजे दगड नव्हे. त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध केव्हाही आणि कुठेही नेऊन ठेवणं हा अन्याय आणि तो अन्याय या हुकुमात आहे. आज सावळा, उद्या दौलती, परवा बहिरू. परंतु याचा परिणामाची पर्वा सरकार करीत नाही हे स्पष्ट झालं आहे. मात्र परिणाम होणार यात शंका नाही. गावगाडा मंदावेल, गावाचे कारभार थंडावतील, प्रांतातील मांग लोक उठवणी करतील आणि ती शब्द पंतांनी परत गिळून टाकली. मांगवाडा शिपाई गेला आणि सावळा आला. तो हुकूम ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो खिन्न झाला. तो कापऱ्या आवाजात म्हणाला, मी काय करू? पांढरीचं मत काय? तुझा या घडीला मी काहीच सांगत नाही. पण तो उतरले आणि सावळा म्हणाला, निघायची तयारी करून येतो, कर जा. सावळा उठून निघाला. तो पोलीसही त्याच्या मागं चालू लागला. तेव्हा शंकरराव बिथरला, ए मागं फिर, तू कुठे निघालास? सावळा परत येणार आहे, धडपडू नको, घाई करू नको. आणि हे पहा, पंतांना सल्ला दिला, बेळगावपर्यंत तू त्याच्याशी नीट वाग, आडवं तिडवं बोलू नको. तो माणसळलेला वाघ आहे, तुला फाडूनही टाकू शकेल, लक्षात ठेव. पोलीस पुन्हा आपटून बसला. सर्व तयारी करून सावळा आला. तो आईडबाज फटका बांधून एक गटलं काकेत अडकावून आणि हातात एक वजनदार काठी घेऊन जत्रेला निघाल्याप्रमाणे निघाला. हा म्हणता सर्वत्र बातमी गेली. लोक जमले आणि त्याला वाटेला लावण्यासाठी त्याच्याबरोबर निघाले. मांगाची बायका पोरं डोळे टिपू लागले. गम्यानं आंबरडा फोडला. मांगाचा आघाडीवरचा तो चिराच निघून निघाला होता. माळापर्यंत लोक आले. त्यांनी सावळ्याला निरोप दिला. सावळ्यानं पंताचे पाय धरले आणि दाटल्या कंठानं म्हटलं, गावकर, माझी भाकरी पोरकी होती या, वाईट नजर असू दे, मी जातो. पर जर कमी अधिक झालं तर मी नाही, तुम्हीच आहेसा. तुझा काळजी करू नकोस. पंत उद्गारले. सावळा सर्व मांगांना ओरडून म्हणाला, जावा, मी जातो, घाबरू नका, मी आहे. जर काय भानगड फायदा झाली तर मी गोरीतनं परत येणार आहे. जावा, दाबा तसा. त्यानं दौलतीचे पाय धरले. भैरूला मिठी मारली. गम्याला पोटाशी धरलं. बायकोला धीर दिला आणि पुढा फिरवलं. तो बेळगावची वाट चालू लागला. आज आपण आपल्या जन्म दिलेल्या गावाला, मातीला सोडून निघालो. आता आपण उपरा म्हणून दुसऱ्या गावात जगणार. आपली मुलं माणसं, गाव दिसणार नाही. वतनदार असून परदेशी, घर असून वनवासी, आपलं कोण असणार तिथं? या विचारानं त्याचं हृदय करपू लागलं आणि दगडासारख्या काळजाचा तो सावळा लहान मुलाप्रमाणे ढसाढसा रडू लागला. ज्या कायद्यानं सावळा बेळगावला गेला त्याच कायद्याचा वरवंटा प्राणभर फिरला. हजारो मांगांना त्यानं वनवास दिला. हजारो पोरं बाळांना नादार केलं. वतनापेक्षा जातीलाच महत्त्व प्राप्त झाले. मांग हा लायक असूच शकत नाही असा नियम झाला. लायकी हा शब्द मांग जातीपासून अलग करून कैक मांगांना गावापासून, घरापासून, पोराबाळापासून अलग करून टाकण्यात आलं. मांग जातीतील झुंजार वृत्ती नमावी, नाहीशी व्हावी, त्यांनी लाचार व्हावं हाच त्या कायद्याचा हेतू होता. परागंदा गेलेले मांग परगावात जे मिळेल ते काम करू लागले. कैकांनी आपली गावं सोडून, जमिनी सोडून बायका पोरं बरोबर नेली. ते फिरस्ते म्हणून फिरू लागले. त्या कायद्यानं आपला फास इतका आवडून टाकला की मांग ही जात सांगणंही कठीण झालं. मांग म्हणाला की क्षमा नाही हा अंमलदार लोकांचा खाक्याच ठरला. फिरत्या मांग स्वतःला मांग सांगण्याऐवजी जात चोरू लागले. कैक मांगाचे गारोडी बनले. महाराष्ट्राचा आदिवासी मांग इंग्रजांनी तलवारीच्या धारेवर धरला. सावळानं बेळगाव जाऊन वडराचं दगड फोडायचं काम सुरू केलं. पण त्या गावाकडची त्याची ओढ भलतीच वाढत होती. तो बैचेन होत होता. जोगणी निघेल, बापूक होतील, नीती घेऊन जाईल, मग नाव जाईल, राणोजीचं बलिदान फुकट होईल, ही कल्पना सहन न होऊन त्यानं एकदा आपल्यावर नजर ठेवणाऱ्याचे पाय धरून विनंती केली, मी आता वडराचं काम करून राहील, कोणाच्या पाचोळ्यावर पाय देणार नाही. मग तुझं म्हणणं काय? अधिकाऱ्यानं विचारलं. मला दरवर्षी आषाढी अमावस्येच्या दिवशी गावी जायची परवानगी मिळावी. ते तुझ्या वर्तनावर अवलंबून आहे, अधिकारी म्हणाला आणि सावळा स्वच्छ वागू लागला. अगदी वडार बांधला. अधिकाऱ्याने त्याला गावी फक्त एक दिवस जाऊन येण्याची परवानगी दिली.
सावळा आषाढात जोगणीला हजर झाला. लांब दाढी वाढलेला सावळा कुऱ्हाड घेऊन जोगणीबरोबर फिरला. रात्री सर्वांना भेटला. पंत, शंकरराव, दौलती, आपली बायका, पोरं यांची भेट घेऊन तो पुन्हा गेला. सावळा पुढं नियमानं येण्याची धडपड करू लागला. आपल्या जत्रेला आपण नाही गेलो तर खोत येऊन जोगणी पळवेल म्हणून तो राबू लागला. दगड फोडू लागला. सर्व लोक त्याला वडर म्हणूनच ओळखू लागले आणि सावळा दिशेही तसाच. गाव सोडल्यापासून 4 वर्षे त्याला दरवर्षी जोगणीला जाण्याची परवानगी मिळाली. परंतु 5व्या वर्षी त्याच्यावरचा अधिकारी बदलून गेला आणि नवा आला. त्या नव्या अधिकाऱ्याला खुश करून हाताखाली घेण्यात सावळा अपयशी ठरला आणि त्यापुढं 5 वर्ष गावाला जाण्याची परवानगीच त्याला मिळाली नाही. ती 5 वर्षे त्यानं झुरत काढली. घमंडी किंवा बायको जे कोणी येई तेच त्याला खुशाली सांगे आणि ते ऐकून त्याला समाधान होई. आणि 9व्या वर्षी तो जेव्हा जोगणीला आला तेव्हा त्याला सारंच एकदम बदललेले दिसले. ते जुने निवडुंगाचे डांग वाळून नवे तरतरून आले होते. त्या जुन्या घरात नवी माणसं वावरत होती. मरायचं नाही असं ठरवून जगलेला दौलती एक वेगळ्या समाधानाच्या सुस्कारे टाकीत होता. त्यानं कोसळा एवढी पोरं मेरूसारखी केली होती आणि तो आता एका पायावर मरायला तयार झाला होता. त्याच्या त्या पिळदार देहाला आता बाक आला होता. वाघासारख्या मिश्या रेशमासारख्या चमकत होत्या. पिकलेल्या भुवया कपाळावरच्या गंधात एकरूप होत होत्या. त्याच्या शरीरातील भरीव हाडं लखलखत होती. कातड्याच्या आतून आडून शिरात सणसणीत दिसत होत्या. मुलाप्रमाणे नातवाचा लौकिक पाहून मग मरायचं अशा निर्धारानं जगलेली राईबाई निर्धास्त झाली होती. तिच्या मानेत कंप निर्माण झाला होता. डोक्याचे केस पांढरे झाले होते. चेहरा सुरकुत्याने झाकळाला होता आणि आजही ती मोठं कुंकू लावून शेळ्या राखीत होती. आपल्या कष्टाचं चीज झालं असं राधाबाईला वाटत होतं. तिच्या 11 वर्षाच्या खडतर जीवनाचं सार्थक झालं. कुंकवाविन जगणं दुर्धर असतं पण ते जिनं राधा जगली होती. आज तिच्या घरात एक नव्हे 2 जवान मुलं करती झाली होती. दौलती आणि राई यांच्या डोळ्यापुढं 2 राणूजी वावरत होते. फकीरा साधू हे घरचा सर्व भार सांभाळत होते. त्यांच्या त्या जुन्या घरात नवं आनंददायी वारं खेळत होतं. फकीरा आता वयात आला होता. बापाच्या कीर्तीला साजेचं वर्तनानं तो गावात लाडका झाला होता. पाणीदार डोळे, रसरशीत चेहरा, पोलादाप्रमाणे शरीर घेऊन नुकताच तारुण्यात प्रवेश केलेला फकीरा पाहून लोक आनंदले होते. त्याच्या आईनं त्याला सर्व चांगले वळण लावलं होतं. तो शांतपणे बोले आणि मोजकच बोले. तो आपल्या धुंदीत चाले. त्याला थिल्लरपणाची चीड अशी आपणही पंतासारखं वागावं असं त्याला वाटे. तो आता हट्ट करीत नव्हता तर देवारात ठेवलेली रानोजीची तलवार पूजित होता. गाभऱ्याचं खोगीर त्याला फार प्रिय होतं. ते खोगीर नव्या गाभऱ्यावर घालून बहिऱ्या ससानाप्रमाणे तो माळावर सुरकुंडी घेत होता. साधू सरकारी नोकरी सांभाळत होता. विष्णुपंत आता उतरणीला लागले होते. त्यांच्या पल्लेदार मिशात करड दिसू लागली होती. रुंद देखणा चेहरा फारच गंभीर झाला होता. त्याचबरोबर त्यांच्या मूळच्या करारीपणात अधिकच भर पडली होती. शंकरराव पाटलाचा देह आता अधिकच वाढला होता. म्हातारपणात त्याला ग्रासण्यास सुरुवात केली होती पण उरातील अहंकार संपला नव्हता. तो पूर्वीसारखाच होता. अहंकारी माणूस अहंकार घेऊन जन्मतात आणि अहंकार घेऊनच मरतात. शंकरराव पाटील त्यापैकीच एक होता. भैरू आप्पा ही जुनी माणसं म्हातारी झाली होती परंतु जीवनात तापटवृत्ती त्यांनी सोडली नव्हती. उलट आता ती वाढलेली होती. ईशा, किशा, बळी, मुरारी, घम्या, भिवा ही पोरं आता मोठी होऊन वाघाप्रमाणे वागत होती. हे सारं पाहून सावेला आनंद झाला. आषाढी अमावस्येचा तो दिवस उगवला. गावात आनंद पसरला. जोगण्या पाहण्यासाठी गावोगावचे लोक आले. सकाळपासून गावात एकच गाई सुरू झाली. एवढी ईर्ष्या असेल आणि तू जर माझ्या वंशाचा असशील तर ती जोगणी माझ्या हातीत परत आणशील हे बाजीबाचे करारी शब्द बापू खोत विसरला नव्हता. त्या शब्दांनी त्याच्या काळात कुरूप केलं होतं. तो आज 10 वर्षे ती जोगणी आणण्याची शिकस्त करत होता परंतु त्याला अपयशच आलं. त्याचा आवेश वाटेगावकरांना पुरता कळाला होता. जोगणीचा रिवाज मोडून आपल्या हद्दीत घुसून जो आपला माणूस मारायला व्यायला नाही तो आपली जोगणी परत नेल्याशिवाय स्वस्त बसणार नाही याची एक प्रकारे धास्तीच घेऊन वाटेगाव सावध होता. जीवावर उदार होऊन शंकरराव, पंत, सावळा, भैरू रामोशी, तायन्या महार यांनी बापूला निशब्द केलं होतं. जोगणी परत आणण्यासाठी बापूनं काही करायचं बाकी ठेवलं नव्हतं. सर्व खटपटी करूनही त्याला यश आलेलं नव्हतं. 6 माणसं मरूनही जोगणी गेल्यामुळं शेगावकराचा हियाच मोडला होता. कोणीही जोगणीसाठी शिर हातात घेऊन लढण्याची भाषा काढीत नव्हता. मग एकटा बापू काय करणार? सरकारी अधिकारी, परगावचे मित्र यांच्या बळावर जोगणी आणून बापानं उच्चारलेले शब्द खरे करून दाखवणं त्याच्या आवाक्याबाहेरचंच होत होतं.
त्यासाठी त्याला गावची मदत व्हायला हवी होती, पण नेमकं तेच होत नव्हतं. परंतु अलीकडे त्याचा दबदबा वाढला होता. गावातील नेटकी पोरं त्याच्या कयात आली होती. त्यातच स्वतःच्या जमिनी चांगल्या पोरांना वाट्यानं देऊन त्यांना अंकित करून घेतलं होतं. दरवर्षी शिगावात निघणारा तो एकटा जोगा पाहून कैकांना वाईटही वाटत होतं. इब्रती कातर मारावं असंही लोकांना वाटत होतं. पण आपल्या एकट्यानं काय होणार असा पेच पडत होता. बाजीबा आता थकला होता. चालत्या घोड्यावर उडे घ्यायची धमकही त्याच्यात उरली नव्हती. दुःखी अंतकरणानं तो त्या रंडक्या जोग्याकडे पाहत होता, परंतु जोगणीबद्दल एक शब्दही कधी बोलत नव्हता आणि इतरांचा तर तो घासच नव्हता. कोणीच जोगणी आणायची भाषा उघडपणे बोलू शकत नव्हतं, कारण जोगणी म्हटलं की त्यांच्या डोळ्यापुढे भैरू रामोशी आणि सावळामा कुऱ्हाडी घेऊन नाचत. त्यामुळे मनातले विचार मनातच राहत आणि जोगणीविषयी काहीतरी बोलू आणि ती बातमी कोणीतरी बाहेरला देईल आणि मग तो येऊन आपलं वाटोळं करेल असं सर्वांना वाटे. ही भीती आता थोडीशी बोथट झाली होती. खोताभोवती तरुण मंडळी उघड जोगणी परत आणण्याची चढाईची भाषा करीत होती. त्यामुळं कैकांना धीर आला होता.